केलंस चुकलं. इथं करायचं. हां बघा इकडे पहा. शूलीच बाकी व्यवस्थित. छोट्या छोट्या गोष्टी समजून त्याला फाईन. बघ पूर्ण लांबी आहे 13.5. किती आहे? 14.5. हो 13.5 आहे तर 14.5 घेतो. 14 रेडी ठेवतो, अर्धा इंच जास्त घेतो. ठीक आहे. त्या ब्लाऊजची लांबी आपल्याला 14 इंच घ्यायची आहे, तर म्हणून तयार लांबीच्या मापापेक्षा अर्धा इंच जास्त. ओके. आलं. या ब्लाऊजमध्ये काही करता येतं तुम्हाला. कॉलर घेता येतं, काय वाटेल ते प्लॅन करता येतो. ओके. आरामात बसतो. ठीक आहे. तर या ब्लाऊजमध्ये आपण कॉलर घेऊ. ओके. या ब्लाऊजमध्ये आपण कॉलर घेऊया. आता हे 14 आहे, 14 प्लस अर्धा 14.5. मग इथं शोल्डर आहे 14. किती आहे? मोज. मिक्स करायचं 16. 16चं अर्ध 8. हे 8. ठीक आहे. इथं जर 8 घेतलं तर मोंडा खोली घेत असताना जेवढं शोल्डर घेतलंय त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचंय किंवा 1 इंच कमी घ्यायचंय. 7. बघा इकडे 8 आहे, इथं घ्यायचंय 7 इंच. हे पण 1 इंच कमी घ्यायचंय. हा भाग इथं असेल तर हा मोंडा खोलीच्या पॉइंटला 7 इंच येऊ द्या. शोल्डरच्या या मापापेक्षा इथे सुद्धा 1 इंच कमी घेणे. जगातलं कुठलंही कॉलरचं ब्लाऊज असू दे, जगातलं कुठलंही बोटनेक ब्लाऊज असू दे, जगातलं कुठलंही बंद गळ्यांचं ब्लाऊज असू दे. झिरो नेक माहिती आहे? झिरो नेक कशाला म्हणतात माहित नाही एवढ्यापैकी कोणाला? ती बोलते 34 आहे, 8.5. 34चा चौथा हिस्सा 8.5 होतो, प्लस 1.5 इंच जास्त. मोंडा खोलीचा आकार सेम 1.5 इंच. ठीक आहे. गळा रुंदी 2.5 इंच आणि शोल्डरचा उतार 1.5 इंच. किती इंच? 1.5. 1 ला 2 रेषा कमी. हे आला. कॉलर आहे म्हणून खालचा गळा कापायचा नाहीये. फक्त घेतला तर अर्धा किंवा 1.5 इंचाचा गळा घेणे. ते पण आत्ताच कापायचा नाहीये, नंतर कापायचा आहे कॉलर बसवण्याच्या आधी. मग डिझाईन घ्यायचंय तुम्हाला. बॅकला पॅटर्न घ्यायचं. याच्या खाली या 2 इंच. किती इंच? या 2. आणि इथून तुम्हाला जे पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढं प्लान टाका. आता समजा मी इथून असा टाकलाय, असं या पॉइंट पासून हे असं आहे माझं. ओके. किंवा मग असा घ्या, असा. हा गॅप आहे, याच्यामधून एक अशी लटकन सोडा काही, किंवा इथं एक फ्लावर्स बो किंवा डिझाईन प्लॅन करा इथं आणि इथं. ओके. हा पॅटर्न झाला. इथून टक्स घेणार आहे आपण, बॅक फिटिंग टक्स. या मापासाठी 3.5 इंच घेतात. किती घेतात? 3.5. या पॉइंट पासून 3.5 टाका. मग याच्यासाठी मास्टर ब्लाऊज येणं आधी गरजेचं आहे. 1 नंबरचं ब्लाऊज. मग 1 नंबरचा मागचा जर भाग आला तर जगातलं कुठलंही ब्लाऊज तुम्ही करू शकता. हे ना. ऑल ओव्हर 3.5. इकडे अर्धा, इकडे अर्धा. ठीक आहे. आता मी याला कटिंग करणार. हा बॅक साईड झालाय. काय ह्याच्यातलं कुठली गोष्ट कळली नाही? त्याची काय कळलं नाही? डबल सांगू. ही लांबी आहे. हा, तिची लांबी होती 14. 14 प्लस अर्धा 14.5. तिचं शोल्डर आहे, कॉलर घ्यायचंय आपल्याला, फुल शोल्डर घ्यायचंय. 15 होतं. 15 मध्ये 1 इंच मिक्स केलं, 16 झालं. 16चा अर्ध 8. हे 8. ओके. 8. मग शोल्डर घेतल्यानंतर 8. मोंडा खोली 1 इंच कमी घ्यायचे.
हे 7 घेतलीस. मग छातीचं माप आहे तिचं 34. 34चा चौथा हिस्सा होतो 8.5. 8.5 प्लस 1.5 इंच जास्त झालं. मोंढा खोलीचा आकार सेप 1.5 इंच. मग गळा रुंदी 2.5 इंच. शोल्डर उतार 1.5 इंच. मग मला डिझायनिंग करायचं आहे, मागे थोडंसं पॅटर्न ओपन प्लान करायचं आहे आणि त्याच्यावर गो लावायचा आहे, किंवा मग मला त्याच्यामध्ये नेट टाकायचं आहे, किंवा मला एखादा पॅच डिझाईन करायचा आहे, डिस्प्ले करायचा आहे. ओके. आता तुमच्याकडं एम्ब्रॉयडरी केलेला पॅच आहे नेटवर, साडीतून उरलेला, किंवा साडी एम्ब्रॉयडरीची साडी आहे, नेटची साडी आहे, त्याच्यामध्ये पॅच आहे. तो पॅच मला याच्यामध्ये प्रेझेंटेशन करायचं आहे. तर मग हे पॅच तुम्हाला याच्यामध्ये प्रेझेंटेशन करता येतं आणि याला मॉडेल डिझायनर ब्लाऊज बनवता येतं आहे ना. मग हे करण्यासाठी इथून 2 इंच खाली घ्या. किती इंच? 2. मग तुम्हाला हे किती पाहिजे? तुमची या पॉईंटपासून ब्रा पट्टी कुठपर्यंत आहे? ब्रा पट्टीच्या वर 1 इंच 2 इंच हे वर यावं. ही वर आलो आपण. समजा इथून या पॉईंटपासून इथपर्यंत 9 इंच. हा ठीक द्या. जरा ओके. आता समजा मला इथं अशी नॉट टाकायच्यात सगळ्या अशा, आणि त्याला असं पिंजरा टाईपचं प्लॅन करायचं, आणि इथे असे बॉल्स लावायचे, किंवा असं कटवर्कवाली अशी लेस लावायची. पॅटर्न तयार होईल चांगलं. मग इथे एक बो लावणार, इथे एक बो लावणार, ओके ना. फॅशन शोच्या प्लॅनमध्ये जेव्हा ती मॉडेल जेव्हा अशी येईल आणि जेव्हा अशी करून अशी दाखवेल, हा बॅक